तुमची नाकातली नथ खूप छान आहे माहिती आहे का? एकदा मावली हरपली हा 4 इकडे बघा इकडे बघा. वर्षापूर्वी हरपली डबल केली बरं. मग घरी गेल्या उजू केली मावलीने दिली मला तुम्हाला सांगते. बरं. हा पण आमच्याकडे पाऊस नाही मावली काय करावं. आता तुम्ही म्हणताय की पिकं एवढीशी आहे, जर का पाऊस नाही आला तर ती पण जळू मग त्याला जाते. काही इलाज मग आहे. पुढे कसं व्हायचं? कसं बघा काय ते माऊलीच्या कृपाने इथून गेल्या येतो का आम्ही इकडे आहे तर त्याला तर आनंद आहे माऊलीने दिला. तुमची नाकातली नथ खूप छान आहे माहिती आहे का? चांगली मग एकदा माऊली हरपली हा 4 इकडे बघा इकडे बघा. वर्षापूर्वी हरपली डबल केली. बरं इकडे बघा इकडे बघून बोला. कशी काय हरली हरवली? आंघोळ करताना हे झाली पैप आला ह्याच्या डोक्या अंगावर ती पडली मग घरी गेल्या उजू केली माऊलीने दिली मला तुम्हाला सांगते. बरं. हा रविवारी हा वा. माऊलीचा तुम्हाला सांगतो आपल्या माग हे आशीर्वाद आहे. पण असं काय हो सारखं सारखं वारीत यावंच वाटतं म्हणतात सावी आहे आनंद असं काय वारीत आहे काय असं? आनंद आनंद आम्हाला आनंद वाटतं आनंद घ्यावा माऊलीचा तुकाराम महाराजाचा माऊलीचा सरा सावळा बाबाचा घरी टाइम झाला की वाटतं कवा जायचं कवा नाही बरं. असं वाटतंय. पण आमच्याकडे पाऊस नाही माऊली काय करावं. कुठलं गाव तुमचं? रामपुरी आमची लिंबराज अच्छा. महाराजाच्या आमच्या गावातून दिंडी निघत मग आता पाऊस नाही तर कसं व्हायचं? इतकुऱ्याच सारख्या काय करा उस वाळून चालले तर आमचे. बरं आम्ही सारख्या लावलं तर इकडे आलो. बरं मग आता काय कसं व्हायचं शेतात? कसं दिंडी निघली आमच्या गावातून की पाऊस पडत असतो. यंदा पाऊसच नाही आला पाऊस. ओके उस वाळा लागले तर नाही ना नाही आज पाऊसच नाही आला अजूनही नाही आता आम्हाला सोमवारी आलेलो होतो आम्ही रविवारी ओके हा रविवारी आलेलो तिच्या पण पाऊसच नाही आमच्याकडे. उस वाळा लागले सारख्या वाळा लागल्यात गंगाला पाणी नाही असं झालं काय करा मग काय कसं होईल पुढे आता? आता तुम्ही म्हणताय की पिकं एवढीशी आहे, जर का पाऊस नाही आला तर ती पण जळू जाते. मग पुढे कसं व्हायचं? कसं बघा काय ते माऊलीच्या कृपाने इथून गेल्या येतो का आम्ही इकडे आहे तर त्याला तर आनंद आहे माऊलीने दिला तो. बरं हा तुकाराम महाराजांनी माऊलीने जर आम्ही जाऊ तर मस्त झालं तर आनंद वाटेल पुढच्या साली लवकर यावा म्हणून असं ओके. आम्हाला. हा आता मग घरी गेला पाऊस ना मला हातपाय गळाची येळे ना आमची माऊली. हा तसं त्याला कृपा बिचारायला असली तर सरकारने यावेळेस कर्जमाफी केली, तुमचं कर्ज काही माफ झालंय? आमचं कर्ज आमच्या मालकाला कर्जच लगे वाटतं माऊली. बरं हा आमचे मालक कर्ज काढीत नाही तुम्हाला सांगते. हो आणि दवाखाना महिन्याला 2000 रुपये लागतील आमच्या मालकाला. बरं. ऑपरेशन झालेले बायपास. बरं हा नगरला ते बी ऑपरेशन झालेलं. ओके हो पण आमच्या मालकाला कर्जाचा लगे वाटतंय. माऊली देतो आम्हाला देतो भरपूर देतो तुम्हाला सांगते. कमी काय पडू देत नाही 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 ओके कमी ना आम्ही रोखाचा रुपया नाही नुसते आमच्याकडे आमच्या मालकाला हे वाटतं कर्जाचं. तुम्ही कुठून आले बाबा? नांदेड जिल्हा मुखेड तालुका कोळगाव हा. हनुमान गायकवाड. ओके. पुणे तिथं काय उन्हे हा. पुणे तिथं काय उन्हे दर्शनाशिवाय काय पुणे. पुण्यनगरी खरोखरच महान आहे. पुण्यनगरी या पुण्यनगरीमध्ये बरेच दिवसापासून आम्ही कामाला येतो. त्या निमित्तानं माऊलीचं दर्शन भरपूर वेळेस झालेलं आहे. आता आम्ही गावाकडून येत असताना तुळजापूरच्या देवीचं दर्शन घेऊन आलं, बरं परत पंढरपूरचं दर्शन घेऊन आलं. पण तुमची वारी किती येईल? आता ही दुसरी वारी आहे दुसरी माझी. वारी हा. आहे. काय मागच्या वारीत आणि या वारीत काय फरक झाला? या वारीत एवढंच होतं की आम्हाला त्या माऊलीला या सोहळ्यासोबत जायचं होतं यासोबत. अच्छा पण पाण्याच्या निमित्तानं जायला बंदी केली की बाबा धोका होऊ शकते तुम्हाला. पाण्याची पातळी वाढलेली आहे, पुलावून पाणी वाहत आहे, जाऊ नका. त्याचं नियमाचं पालन केलं आणि आम्ही पुण्यातच राहिलं. काय पुण्यामध्ये काय काय फिरलाय कुठे? आज शनिवारवाडा पाहिला तुम्ही, याच्या आधी कुठे कुठे फिरलाय? दगडूशेठ गणपती. बरं कारण मी बऱ्याच दिवसापासून इथे येतो, मला पुण्यामधलं माहिती आहे सगळं माहिती आहे. पुणेकरांनी व्यवस्था केली का यावर्षी? बरोबर खूप चांगली व्यवस्था केली.